दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं सरकार आल्यापासून त्यांचा अक्षरशः उदो सुरू आहे। लाल दिव्याची गाडी वापरत नसल्याबद्दल त्यांचं कोड कौतुक होत आहे, पण गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या 1.5 वर्षांपासून असाच राज्यकारभार चालवत आहे, तो देखील कसलाही गाजावाजा न करता। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी लाल दिव्याची गाडी नाकारली। स्वतःच्या खासगी गाडीने ते कार्यालयात येतात, अंगात ताप असतानाही काम करतात, म्हणून त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली जात आहे। विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या आधीच दिल्लीकरांना मोफत पाणी देण्याचं आणि वीज दर निम्म्यावर आणण्याचं आश्वासनही केजरीवालांनी पूर्ण केल्यामुळे त्यांचा उदो सुरू आहे। परंतु गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कोणताही गाजावाजा न करता लोकोपयोगी राज्यकारभार चालवत आहेत। केजरीवालांप्रमाणेच IITN असलेले पर्रीकर देखील सकाळी 7 वाजताच मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचतात। नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणही ते ऑफिसमध्येच घेतात। रात्री उशिरा 11 वाजेपर्यंत सचिवालयात फायली तपासतात। पहाटे 4 ते 6 या वेळात महत्त्वाच्या फायली पाहतात। इकॉनॉमी क्लासनं प्रवास करतात। सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस सोबत असतो। मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर ते कोणतंही संरक्षण न घेता फिरतात। जनतेच्या हिताची कामं करण्यात तर ते पहिल्या दिवसापासून आघाडीवर आहेत। 1 जून 2012 रोजी पर्रीकर दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले। तेव्हा पेट्रोलवरचा 20 रुपयांचा वॅट कमी करून पर्रीकरांनी सर्वांनाच चकित केलं। गोव्यात आज केवळ 58 रुपयांना पेट्रोल मिळतं। दिल्लीत 1 लिटर पेट्रोलसाठी 72 रुपये मोजावे लागतात। गोव्यात विजेचे दरही दिल्लीच्या तुलनेत कितीतरी कमी आहेत। 60 युनिटपर्यंत 1 रुपये 20 पैसे, 250 युनिटपर्यंत 1 रुपये 60 पैसे, तर 50 युनिटपर्यंत 2 रुपये 60 पैसे दरानं वीज बिल आकारलं जातं। केजरीवाल सरकारनं 50% वीज दर कपात केली असली तरी नवा दरही गोव्यापेक्षा जास्त आहे। दिल्ली सरकारनं पाण्याबाबत दिलेलं आश्वासन गोवा सरकार पूर्वीपासूनच पाळत आहे। दिल्लीमध्ये जर करायचे ठरवले तर 12-8-96 म्हणजे 1000 कोटी दिल्लीमध्ये दर महिन्याला द्यावे लागतील लोकांना। जे काय सांगितलं जातं ते 261 कोटी काहीतरी, 160 कोटी पाणी आणि 200 कोटी इलेक्ट्रिसिटी, म्हणजे 360 कोटी रुपये वर्षाला देणार। त्याशिवाय अनेक कल्याणकारी योजना पर्रीकरांनी गोव्यात राबवल्यात। दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत 1,40,000 व्यक्तींना 2,000हून अधिक रुपयांची आर्थिक मदत मिळते। 90% अधिक अपंगत्व असलेल्यांना प्रति महिना 3,500 रुपये दिले जातात। लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत 21 वर्षांवरील प्रत्येक मुलीला लग्न, शिक्षण आणि व्यवसायासाठी 1 लाख रुपयांची तरतूद गोवा सरकारने केली आहे। गोव्यामध्ये जवळजवळ 70% फॅमिलीला महिन्याला ॲव्हरेज जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये पोचतात प्रत्येकी। महागाई, लाडली लक्ष्मी आणि वेगवेगळ्या अन्य स्कीमी झाल्या। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नव्याचे 9 दिवस सुरू आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मात्र गेल्या 1.5 वर्षात स्वतःला सिद्ध करून दाखवलाय। दोघांमध्ये फरक एवढाच आहे की केजरीवाल प्रसिद्ध आहेत तर पर्रीकर सिद्ध आहेत। अनिल पाटील, झी मीडिया, गोवा। झी 24 तास, एक पाऊल पुढे।